आज आपण बघा एकदम स्ट्रीट स्टाईल मँगो मिल्कशेक कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी बघा इथे मी 3 मँगो घेतलेले आहेत। त्यातील आपण 2 मँगो वापरणार आहोत आणि 1 मँगो मी गार्निशिंगसाठी वापरणार आहे। त्यामध्ये बघा पाणी घालून आपण अगोदर मँगो छान असे स्वच्छ धुवून घेणार आहोत, म्हणजे त्यावरती जर काही धूळ असेल तर ती निघून जाईल। मिल्कशेक बनवण्या अगोदर बघा एक 5 ते 10 मिनिट आपण पाण्यामध्ये जर हे मँगो भिजत ठेवले आपण तरी चालतील। नंतर बघा मँगो आपण छान असे एका कॉटनच्या सुती कापडाने स्वच्छ असे पुसून घेणार आहोत, म्हणजे ते छान असे कोरडे होतील। नंतर बघा आपण याचा देठाचा भाग काढून घेणार आहोत आणि मँगो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा पल्प आपल्याला सेपरेट करता येईल। बघा मी या पद्धतीने कट करून घेते आहे आणि याचा पल्प मी पूर्णपणे सेपरेट करून घेणार आहे। मँगो शक्यतो गोड असतील असेच वापरा, जास्त आंबट मँगो यासाठी वापरू नका, त्याने मिल्कशेक पण छान होतो आणि साखर पण जास्त टाकण्याची गरज पडत नाही। बघा मँगोचा पल्प मी एका ज्युसर मध्ये घालून घेते आहे। पल्प आपल्याला पूर्णपणे सेपरेट करून घ्यायचा आहे आणि नंतर मी यामध्ये घालून घेणार आहे बघा 4 चमचे साखर। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मँगो जर जास्त गोड असतील तर साखरेचं प्रमाण आपण कमी ठेवलं तरी चालेल। नंतर बघा आपण यामध्ये फुल फॅट मिल्क घालून घेणार आहोत। साधारणतः एक अर्धा लिटर दूध मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपण ते मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहोत। नंतर बघा यामध्ये मी 1 चमचा मध घातलेला आहे, तो पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण जर मध घातला तर त्याची टेस्ट आणखी छान लागते। बघा मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलेला आहे आणि मस्त असा मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे। आता आपण तो ग्लासमध्ये घालून छान असा तो सर्व करूयात। यावरती आपण काजू बदामचे काप घालून पण सर्व करू शकता, पण मी यामध्ये 1 चमचा गुलकंद घालून घेते आहे। गुलकंदाची टेस्ट यामध्ये अतिशय छान लागते आणि नंतर यामध्ये काही मँगोचे काप घालून घेतलेले आहेत बघा मी, आणि या पद्धतीने छान असं मी गार्निश करून घेतलेलं आहे। जर आपल्याला आवडत असेल तर आपण यामध्ये आईस क्यूब पण घालू शकता, पण मी ऑलरेडी फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध वापरलेलं होतं, त्यामुळे मी आईस क्यूब घातलेले नाहीयेत आणि मस्त असा मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे। तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कोमल्स किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका।